नमस्कार. नमस्कार. आज आपल्या शाळेतील एक अत्यंत हुशार असा मुलगा आणि शांत राजवीर, सगळ्यांना त्याची ओळख आहे. अभ्यासामध्ये तो खूप हुशार आहे ना. आज तो आपल्याबद्दल माहिती सांगणार आहे, आपली ओळख करून देणार आहे. चला राजवीरशी आपण छान छान गप्पा मारूया. राजवीर, मला सांग, अशा घरामध्ये काही गोष्टी असतात की घरामध्ये आपण त्याला हात लावायचा नसतोय, तर मोठ्या माणसांच्या मदतीनं ते वापरायचं असते. अशा कुठल्या वस्तू आहेत का माहिती? जसं की इस्त्री खूप काय डेंजर आहे, आपण लहान मुलांनी ती हातात घ्यायची नसते. अशा आणखी कुठल्या वस्तू आहेत सांग की लहान मुलांनी त्या हात लावू नये असं माहिती आहे? सांग. इस्त्री, आणि सिलेंडर. बरं, सिलेंडरच्या जवळ जाऊ नये. बरं, अजून? किंवा त्याला उघडण्याचा बसवण्याचा प्रयत्न करू नये. आणि ब्लेड आपण वापरावं काय स्वतः? ब्लेड, चाकू असेल, वापरावा काय आपण स्वतः? नाही वापरायचं. बरोबर आहे. आपल्याला काय फळ कापायचं असेल तर बऱ्याच वेळेला आपण चाकू घेतो आणि गडबडीनं कापायला जातो, आपल्या हाताला इजा होऊ शकते. स्विचसुद्धा आपण स्वतः खटके वगैरे काय मारायचे नाही. तर ज्या काही गोष्टी आपण लहान मुलांनी आपण इस्त्री, ब्लेड, कात्री, चाकू किंवा इलेक्ट्रॉनिक स्विच आहे तर ह्याच्यापासून दूर राहायचं. बरं, तुला खेळायचा तास आवडतो की अभ्यासाचा तास आवडतो? खरं सांगायचा. तुला खेळायचा तास आवडतो की अभ्यासाचा तास आवडतो? अभ्यासाचा. आणि घरी असताना खेळायला आवडतं की अभ्यास करायला आवडतं? अभ्यास. म्हणून तू हुशार झाला. छान. परवा आपण 5वीच्या मुलांची मिरवणूक काढली, बघितलंस तो फोटो? मग तुला असं वाटतंय का माझाही नंबर आला पाहिजे, मला पण हार घातला पाहिजे, माझंही अभिनंदन झालं पाहिजे, असं वाटतंय का? वाटतंय? मग तू पण शिष्यवृत्तीची परीक्षा दिल्यानंतर नंबर काढणार? बरं. मग मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे तुला? पोलीसची भरती खूप मोठी झाली आहे आपल्या वर्गामध्ये. तू 4था पोलीस झालास. मग आता तुम्ही एवढी जण पोलीस झाले तर कोणाला तरी चोर पण केलं पाहिजे. चोर व्हायचं का? नाही, चोर व्हायचं नाही. तर आपण चांगलीच गोष्ट केली पाहिजे. छान पोलीस व्हायचं आहे तुला. घरी कोण कोण लाड करते तुझं? पप्पा आणि मम्मी. सगळ्यात जास्त लाड कोण करतंय? मम्मी लाड करते. बरं. आणि आजारी असल्यावर कोण काळजी घेते तुझं? मम्मी. बरं. आता तुला एक मी वेगळा प्रश्न विचारतो. समज तुला असं जादू मिळाली, गायब व्हायची जादू मिळाली, म्हणजे तू ठरवलंस तर गायब होऊ शकतोस, हां, असं जादूगारासारखा. तर तू गायब झालास तर कुठं जाशील? काय करशील गायब झालास तर? समज तुला गायब होण्याची शक्ती मिळाली तर तू गायब होऊन कुठे जाशील किंवा काय करशील गायब होऊन? अभ्यास करणार. बर. बाकी काय करणार नाहीस? गैरफायदा काय घेणार नाहीस? बर. समज तुला बोलता येतंय, मला बोलता येतंय, या सगळ्यांना बोलता येतंय, प्राण्यांना बोलता येते का? नाही बोलता येत. समज प्राण्यांना पण बोलता आलं, समजा आपली भाषा, माणसाची भाषा जर प्राण्यांना समज बोलता आलं, प्राण्यांनाही आपल्यासारखं बोलता आलं, तर तू कोणत्या प्राण्याबरोबर गप्पा मारायला तुला आवडेल? कल्पना कर, आपल्यासारखा जर प्राणी पण बोलायला. कार्टून बघतोस त्यात सगळे प्राणी बोलतात की नाही? पण खरे प्राणी आपल्याशी बोलतात का? म्हस कधी बोलते का तुझ्याबरोबर? नाही. कुत्रं कधी बोलते का? नाही. पक्षी कधी बोलतात का? पण ती बोलायला लागली, तुझी भाषा त्यांना समजली, तर तू कोणाबरोबर जाऊन गप्पा मारशील? कुठल्या प्राण्याकडे पळत पळत जाशील आणि बोलत बसशील? कुठल्या प्राण्याबरोबर बोलावं असं वाटतंय तुला? वाघ. डायरेक्ट वाघ. बरं, तुला वाघाला बोलता आलं, मग काय विचारणार वाघाला? काय प्रश्न विचारणार वाघाला तू? सांग की. मांस. हां,
टीचर हां, तू का शिकार करतोस, मांस का खातोस असं विचारणार. ते त्याचं अन्न आहे, ते त्याचं अन्न आहे. बरं, शिकार किती मजा येईल नाही. पण वाघाच्या जवळ जायचं तुझं धाडस होईल का? हां, आणि तू गेलास तर वाघ सोडल का आपल्याला? बरं ठीक आहे, कल्पना होती ती. रस्त्यावरून किंवा बाजारावरून जाताना आपल्याला अनेक वेळेला वड्याचं दुकान लागतं की नाही? मग तुला वडा खावासा वाटतो? नाही वाटत? भजी चांगली गोष्ट आहे, कारण आपण जे पदार्थ खातो त्यामध्ये आपल्या आरोग्याला सगळ्यात जर काही वाईट असेल तर तो वडा असतो. कारण त्यातलं जे तेल आहे ते 2-2, 3-3 वेळा वापरलं जातं, 2-2, 3-3 दिवस वापरलं जातं. त्यामुळं आपल्या घरात केलेली भजी वडा एक वेळ चांगला, परंतु जे हॉटेलमध्ये असतं, रस्त्यावर वगैरे गाड्या असतात, त्यातलं कधीही वडा किंवा भजी खायची नाही. ते तेल 2दा 3दा 4दा वापरलं जातं आणि ते आपल्या तब्येतीला चांगलं नसतं. बरं, समज तुला पंख आले आणि समज पक्षासारखं तुला उडता आलं, तर तू उडत उडत कुठं जाशील? कुठं जाशील सांग? कुठं जाणार? काय बघायला जाशील तू? लवकर सांग. कुठं जाशील तू पंख आल्यावर? जंगलात जंगलात जाशील. आणि काय करणार जंगलात जाऊन? फिरणार. छान. झाडे आपले मित्र आहेत की शत्रू आहेत? मित्र मित्र आहेत. का बरं मित्र आहेत? फळ देते आणि फळे देतात, सावली देतात, लाकूड देतात, शुद्ध हवा देतात, सर्वात जास्त आपल्याला मदत करतात. मग झाडं लावली पाहिजेत का तोडली पाहिजेत? लावली लावली पाहिजे. छान. तर खूप चांगल्या सवयी आहेत तुला, विचार करून उत्तर दिलास. आज या ठिकाणी राजवीरनं आपली माहिती सांगितलेली आहे, आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून राजवीरचं अभिनंदन करा.